उघडपणाने आणीबाणी घोषित केलेली, पण आता अघोषित सगळा कार्यक्रम चालू. आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की संजय कोकाटे साहेब, तुम्ही योग्य पाऊल टाकलेले आहे. तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. पक्ष संघटना बळकट केली तर तुमच्याशिवाय तिथं दुसरा कोणी नाही. पक्ष संघटना कुठपर्यंत पोहोचवली तर तुमचा सूर्य तुतारीच्या नादाने उगवेल. सगळ्यांची माझी विनंती आहे की ताकदीनं आपण काम करा. तालुक्याचे भावी आमदार संजय कोकाटे आता खाली जाऊन गावातला बूथ, तिथली कमिटी, त्या कमिटीच्या माध्यमातून घराघरात जाऊन आता जे बोलला ते घराघरात जाऊन सांगायची आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्य काळामध्ये ताकदीनं काम करा. तुम्हाला मी हा विश्वास देतो की लोक भारतातली फार हुशार आहे. राजनारायण सारख्या माणसाला इंदिरा गांधींचा पराभव करून एकदा निवडून दिलेलं होतं अभय जगताप. राजनारायण त्यानंतर काय गोंधळ झाला ते नंतर बघू म्हटली माणसं, पण इनको तशी परिस्थिती आज आहे. पर्याय नाही म्हणणाऱ्या लोकांना समोर डोळ्यासमोर हे नको कुणी आलं तर चालेल अशी मानसिकता आज देशातल्या मतदारांची व्हायला लागली आहे. पेट्रोल मागलं, डिझेल मागलं, काय काय मागलं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आता माढ्यापासून इथे यायला पूर्वी 4,000 रुपये लागायचे, आता 9,000 रुपयाचं पेट्रोलच्या आज गाडी मागे जात. त्यामुळे सगळंच आपल्या हाताबाहेर गेलेलं आहे. हे मर्यादित करायचं असेल आपल्या जेवणातला नवरा बायको जेवायला बसली, मागे मी एका ठिकाणी सांगितलं, नवरा बायको जेवायला बसली तर जीएसटीच्या रूपाने केंद्र सरकार पण त्या ताटात जेवतंय असं वाटतं. हे जीएसटी केंद्र सरकारने जे बसवलेलं आहे ताटात आणून, म्हणजे जेवणावर अन्नावर देखील जीएसटी बसलाय, तो कमी करण्याचं काम आपली आघाडी दिल्लीत निवडून आल्यावर करेल. तुम्हाला सगळे सांगणार, त्यांच्याशिवाय कुणीच निवडून येणार नाही हे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला सांगितलं जाईल. पण या देशात मतपेटीच्या माध्यमातून ज्या क्रांत्या झाल्या त्यावेळी कुणालाच कधी कळल्या नाही. लोक कधी पलटी झाली कळलं नाही. इंदिराजींची राजवट एवढी मोठी होती, तिची पलटी झाली. अटल बिहारी वाजपेयी एवढा नेमस्त लोकप्रिय नेता, त्यांची पलटी झाली. 10 वर्षाचा कारभार घेतल्यावर मनमोहन सिंग आणि युपीएची पलटी झाली. आता 10 वर्षापेक्षा या देशात लोक वाट जास्त बघत नाही. लोकांनाही घाई येतात, पाल दिले अजून पाल द्यावं, ठीक आहे चलो, 10 के बाद आगे नहीं, 10 के बाद बस. त्यामुळे 10 के बाद बस हा नारा देऊन तिथनं बाहेर पडा. तुतारी आजपासून वाजवायला सुरुवात करा. महाराष्ट्राचं भवितव्य बदलण्याचं चित्र माढ्याच्या लोकसभा मतदारसंघापासून घाला. मला आता खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीच निवडून येणार. काय चिंतेचं कारण नाही. तुम्ही कामाला लागा. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष 10 जागा मी उभ्या करतोय. 10 पैकी 8च्या 8 जागा किमान एखाद दुसरा मी सोडून देतो, कारण सगळ्या 10च्या पैकी 10 म्हटलं की ते 400 पार वाटेल का तसं वाटेल. तुम्ही पण आले. त्यामुळं 10 मी म्हणतो, पण परिस्थिती एवढी चांगली आहे आणि दुरुस्त व्हायला लागली आहे. प्रचंड सकारात्मकता आपल्या सगळ्या उमेदवारीच्या मागे निर्माण होते. तुम्ही सगळे फार लांबून आला, वेळ उन्हाची आहे. मी जरा लांब गेलेलो म्हणून थोडासा उशीर झाला मला यायला. पण आता इथून पुढे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करताना एवढाच विश्वास देतो की हा पक्ष कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे.
हा पक्ष कुणी एकाने नाही तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादात अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित उभा केलेला पक्ष आहे आणि या पक्षामध्ये कार्यकर्त्याची भूल लागते राहते आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मान करताना लोकबळ त्याच्या मागे आहे. एकदा लक्षात आलं की शरद पवार साहेब त्या माणसाला सोडत नाही. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही सगळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आलात. आमच्या पंडित कांबळे साहेबांनी ज्या पक्षाच्या प्रतिनिधींना संघटनाच्या प्रतिनिधींना इथं आणलं त्या सर्वांचं पाठिंबा दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. रिपब्लिक या शब्दाचाच अर्थ जनतेच्या राज्याचा आहे आणि या रिपब्लिक ऑफ इंडियालाच धक्का देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून तुम्ही योग्य वेळी सावध झालात आणि आपली वज्रमूठ तयार करताना त्यात तुम्ही सहभागी झालात. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी ज्यांना नेमणुका दिल्या त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि काका आमचे बळीराम काका ज्येष्ठ आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की किती हळू आहेत, काय हळूहळू चाललंय, पण दमादमानं योग्य ती कामं करतात असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं अभिजित पाटील यांच्या जोडीला अभयसिंह यांच्या जिल्ह्यात आता संजय कोकाटे यांची जोडी आता लागलेली आहे. आमचा पक्ष अधिक ताकदीने पुढे जाईल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.